इतरांची वाट न बघता, इतरांनी बोट दाखवण्याची वेळ न आणता स्वतःवर अगोदर बोट आणा. अरे वेअर आय एम रॉंग, खरंच मी कुठं चुकतोय का, आणि मला हे करेक्शन करता येईल का. बिकॉज डुईंग द मिस्टेक इज नॉट ॲट ऑल द मिस्टेक. Doing the mistake is not at all the mistake, but repeating the mistake again and again, it no longer remains as the mistake, it becomes the crime. आणि वारंवार आपण गुन्हे करत असतो. मित्रांनो, आजपर्यंत ज्या चुका झाल्या नसतील तर वेल अँड गुड. एकदम तुम्ही राईट ट्रॅकवर असाल तर वेल अँड गुड, लेट अस सेलिब्रेट. पण चुका जरी झाल्या असतील तरी सेलिब्रेट करूया आपण आज. फक्त ते सेलिब्रेट करताना एक ठरवूया, लेट अस प्लेज, आजपासून मी स्वतःशी संवाद साधेन. आजपासून मी आई वडिलांशी संवाद साधेन. आजपासून मी माझ्या आई वडिलांचा, माझ्या शिक्षकांचा, माझ्या समाजातील घटकांचा आदर करेन. असं ज्यावेळेस मनापासून ठरवता, आणि फक्त आजच्या दिवशीच नाहीये, दररोज. शेवटी मी तुमच्याकडून एक प्रॉमिस घेईन, तेवढं एक वाक्य म्हणून बघा तुम्ही. एक सर 15 दिवस जर मुलांनी प्रॅक्टिस केली, इट्स अ सायकोलॉजिकल इफेक्ट. आय विल नेव्हर बी द पार्ट ऑफ द प्रॉब्लेम. एक म्हणूया आपण, आय विल नेव्हर बी द पार्ट ऑफ द प्रॉब्लेम, आय विल बी द पार्ट ऑफ द सोल्युशन. जस्ट 15 days, 15 दिवस. आणि घरामध्ये एखादा प्रॉब्लेम असेल, प्लीज स्पीक, बोला, संवाद साधा. अबोल राहून प्रॉब्लेम सॉल्व्ह होत नसतो. हेजिटेट करून प्रॉब्लेम कम्युनिकेशन इफेक्टिव्ह होत नाही. सॉफ्ट स्किल जे आहे ना, सॉफ्ट स्किलचं वेटेज ऑलमोस्ट 70% पर्यंत आलंय. याचा अर्थ टेक्निकल स्किल एकदम बाजूला करायचं असं नाहीये. तुमची प्लेसमेंट प्रोसिजर जी असते, ऍप्टी असते, तुमचा टेक्निकल रिटर्न एक्झाम असते, टेक्निकल इंटरव्ह्यू असतो, पण त्याच्यानंतरची जी स्टेप असते, दॅट इज द पर्सनल इंटरव्ह्यू, दॅट मॅटर्स द मोस्ट. युअर ॲटिट्यूड, आपका नजरिया बहुत इम्पॉर्टंट है. तर नजरियावर मी एक तासभर बोलू शकतो. परत जर संधी आली तर डेफिनेटली आय विल स्पीक ऑन दॅट ॲटिट्यूड ओनली. शेवटी एकच म्हणेन, एक लाईफ टाईम गोल ठेवा. लाईफ टाईम गोल ठेवत असताना मगाचा जो प्रश्न होता ना, हाऊ वुड आय लाईक टू बी रिमेंबर्ड फॉर, जगाने मला काय म्हणून ओळखावं, याचा वारंवार विचार करा. आणि शेवटी मी एवढंच म्हणेन, जग में तू आया था, जग में तू आया था, जग हंसा तू रोया था, बसर कर जिंदगी इस तरह, बसर कर जिंदगी इस तरह, जग रोए तू हसता जा, जग रोए तू हसता जा. धन्यवाद. संधी दिल्याबद्दल संस्थेचे आभार आणि सर्व विद्यार्थिनींचे आभार, शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे आभार. काही शंका जर असतील तर डेफिनेटली आय विल ट्राय टू आन्सर दोज क्वेश्चन्स, प्लीज. ओके, थँक्यू व्हेरी मच. थँक्यू सर. थँक्यू. आपण काही क्वेश्चन्स आन्सर असतील तर घेऊ. ओके सर, ओके. तर विद्यार्थी, फॅकल्टी, स्टाफ, पॅरेंट, आपल्याला काही विचारायचं असेल प्रोफेसर मुजावर सरला, तर आपण आपलं माईक अनम्यूट करून एक जण विचारा. आहेत काही क्वेश्चन्स? गुड इव्हनिंग सर. गुड इव्हनिंग. कोण, पहिलं नाव सांगा तुमचं? इर्शाद सर. इर्शाद, हा, विचारा काय क्वेश्चन. सर, जी गुड पर्सनॅलिटीची डेफिनेशन काय सर? म्हणजे गुड पर्सनॅलिटी कसं होते? गुड पर्सनॅलिटी, फ्रेंड, तुम्हाला पर्सनॅलिटीची डेफिनेशन समजली का? व्यक्तिमत्वाची व्याख्या समजली का तुम्हाला? व्यक्तिमत्व म्हणजे हाऊ यू बिहेव. तुम्ही एखाद्या सिच्युएशन मध्ये बिहेव कसं करता, दॅट इज युअर पर्सनॅलिटी. आता इथे दोन गोष्टी असतात. एक असते रिॲक्शन आणि दुसरा असतो रिस्पॉन्स. एकदम थोडक्यात मी उत्तर देतो. तुम्ही जर एखाद्यानं एक स्टिम्युलस तयार केला, एखाद्यानं ट्रिगर दिला, एखाद्यानं एखादी ऍक्शन घेतली, तर त्या ऍक्शनवर तुमचा प्रतिसाद कसा असतो? आर यू रिॲक्टिंग टू दॅट ऑर आर यू रिस्पॉन्डिंग? त्याच्यावरून तुमचं व्यक्तिमत्व ठरत असतं. कारण
तुम्हाला जर बाहेरून एखादा स्टिम्युलस मिळाला आणि तुम्ही झटक्यात रिॲक्शन दिली, याचा अर्थ तुम्ही थॉट प्रोसेस वापरली नाही. रिॲक्शन आणि रिस्पॉन्स याच्यामध्ये मेन डिफरन्स जो असतो, रिॲक्शन इज द ऍक्शन टेकन विदाउट एनी थॉट प्रोसेस, whereas response is the action taken after giving some thought process. मग माझं व्यक्तिमत्व चांगलं आहे असं मी कधी म्हणेन? कुठल्याही परिस्थितीमध्ये मी विचार करून निर्णय घेतो, त्यावेळेस माझी पर्सनॅलिटी जी असते ना, दॅट पर्सनॅलिटी इज द गुड पर्सनॅलिटी. आता इव्हन एखादी निगेटिव्ह घटना घडली आपल्या घरामध्ये, कुठली असू दे, त्या घटनेमधून आपण सडन प्रतिक्रिया देतो, रिॲक्ट होतो का ती घटना कशी मला निस्तारता येईल, कशी मला सॉल्व्ह करता येईल याचा विचार करून मी कृती करतो. याच्यावरून ठरतं बेटा वेदर माय पर्सनॅलिटी इज गुड ऑर बॅड. अगेन सर, रिॲक्शन आणि रिस्पॉन्स, यू गिव्ह द असाइनमेंट टू द स्टुडंट हाऊ आवर ब्रेन फंक्शन. खूप खूप महत्वाचा टॉपिक आहे सर. माझा मेंदू जो आहे ना, ट्रिलियन्स ऑफ न्यूरॉन्स आहेत. ते न्यूरॉन्स मध्ये कनेक्टिव्हिटी होत जाते. एखादी जर घटना घडली, तर माझ्याकडे तर बोर्ड नाही तो काढून दाखवायला, एखादी घटना जर घडली ना, तर त्याचं शॉर्ट सर्किट कुठल्या न्यूरॉन्सशी होतं. लांब जाऊन जर एखाद्या ठिकाणी जर शॉर्ट सर्किट होत असेल, तर तिथं घडत असतं रिस्पॉन्स. आणि क्विकली जर तुमचं शॉर्ट सर्किट होऊन ऍक्शन घेत असाल, तिथं असते तुमची रिॲक्शन. म्हणजे मला थ्रू मेडिटेशन, मला थ्रू सम रिलिजियस ऍक्टिव्हिटीज हे बघावं लागेल की स्टिम्युलस आणि ऍक्शन याच्यामधला जो वेळ आहे, या वेळमध्ये मला चॉईस आहे, माझी निवड आहे. And if I succeed in selecting that, means I am a proactive person. My personality is a proactive personality. And proactive personality is supposed to be the best personality. काही व्यक्तिमत्व अशी असतात की संधी मिळाली की काम करतात. काही लोक संधी मिळून सुद्धा काम करत नाही, त्यांचा तर विचार आपण करायलाच नकोच आहे. पण काही लोक अशी असतात, दे क्रिएट द ऑपॉर्च्युनिटी and afterwards they grab the opportunity. एखादी संधी निर्माण करून ती संधी परत वापरणे, त्याच्यावर काम करणे, that is the good personality with my perspective. I hope you are satisfied. I think इर्शाद ने विचारला होता का प्रश्न? हो, yes sir, yes. इर्शाद, are you satisfied with the answer? सर, मुझे लगता है ये रियल लाइफ में कुछ मेरे रियल लाइफ में क्या हुआ? Yes, please, please. काय इर्शाद, काय म्हणजे रिअल लाईफ मध्ये माझ्या हे काही म्हणजे उपयोगाला येणार नाही असं वाटलं सर. डोंट बी सो मच पॅसिमिस्टिक. मी काय म्हटलं बेटा, बघ, समजा तुला तुझ्या भाऊ असेल, तुझ्या काहीतरी बोलला तुला, इमिजिएटली तू जर त्याला मारलं तर इथं काय केलंस तू? इमिजिएटली सडन तू रिॲक्ट झाला. म्हणजे विथ रेफरन्स टू यू ॲज वेल एज युअर ब्रदर, युअर पर्सनॅलिटी इज नॉट द गुड पर्सनॅलिटी. म्हणजे मी कुठल्याही सिच्युएशनवर निर्णय घेण्यापूर्वी मी माझा ब्रेन वापरतोय, इंटेलेक्च्युअल वापरतोय. फक्त आयक्यूच वापरत नाही, तर माझा इक्यू पण वापरतोय, इमोशनल क्वोशंट पण वापरतोय, इमोशनल इंटेलिजन्स पण वापरतोय. हे वापरून मी कृती करतोय. आणि याच्या पुढे जाऊन, जर तुमच्या लक्षात येईल का नाही माहित नाही मला, याच्या पुढे जाऊन जर मी माझा स्पिरिच्युअल इंटेलिजन्स वापरत असेल, तर डेफिनेटली दॅट इज माय कम्प्लीट पर्सनॅलिटी. म्हणजे टोटल पर्सनॅलिटी जर तुम्हाला बघायची असेल, तुम्ही फक्त दिसता कसं, किंवा तुम्ही बोलता कसं, किंवा तुम्ही किती हुशार आहात, याचा अर्थ पर्सनॅलिटी नव्हे. पर्सनॅलिटी, टोटल पर्सनॅलिटी इज द कॉम्बिनेशन ऑफ युअर फिजिकल पर्सनॅलिटी, युअर इमोशनल पर्सनॅलिटी, युअर इंटेलेक्च्युअल पर्सनॅलिटी अँड युअर स्पिरिच्युअल पर्सनॅलिटी. मग खऱ्या अर्थानं मला माझं संपूर्ण व्यक्तिमत्व घडवायचं असेल, तर मला ह्या 4 व्यक्तिमत्वांचा अभ्यास करावा लागेल. आणि त्याच्यानंतर डेफिनेटली देर विल बी नो क्वेश्चन ऑन युअर पर्सनॅलिटी. ओके इर्शाद? जी सर, सेटिस्फाइड होगा. अरे जबरदस्ती से नहीं है इर्शाद. नहीं सर, मतलब बस मुझे ये समझ में आ गया, मतलब
अभी इंसान दिखता है तो उसके दिखने पे या लुक पे कोई पर्सनैलिटी नहीं होती है, ताकि वो हाँ किस तरह बिहेव करता है, मतलब किस तरह सिचुएशन को हैंडल करता है, वो पर्सनैलिटी होती है। एग्जैक्टली एग्जैक्टली। अगर मैं सर अगर मैं रोते बैठा ना, मेरा हाइट अमिताभ बच्चन जैसा नहीं है। अगर मैं रोते बैठा, मेरा कलर काश्मीरी लोगों जैसा नहीं है, तो इसमें मतलब ही नहीं है ना। वॉट एवर द नॅचरल पर्सनॅलिटी गिफ्टेड बाय ऑलमाइटी, आई हाउ टू एक्सेप्ट. वहां पे एक्सेप्टन्स बहुत जरुरी आहे. एखाद्या मुलीला वाटत असेल मी काळीच आहे, अरे लेट अस एक्सेप्ट. हाउ द मोटिवेशन फ्रॉम लता मंगेशकर, हाउ द मोटिवेशन फ्रॉम डॉक्टर एपीजे कलाम सर. एपीजे कलाम सर दिसायला सुंदर होते का? नाही आहे, बिल्कुल नहीं है. बट एपीजे कलाम, डॉक्टर एपीजे कलाम साहब, जब हम सिर्फ नाम लेते हो ना, तर अंगावर शहारे येतात सर. करेक्ट आहे. दॅट इज द पर्सनॅलिटी, दॅट इज द टोटल पर्सनॅलिटी. आणि मित्रांनो, तुम्हाला थोडं डेप्थ मध्ये जावं लागेल. आता खरं आपला वेळ झालेला आहे, पण एक रिलीजन असते ना सर, माझ्या दृष्टीनं रिलीजन इज द स्कूल ऑफ थॉट्स विच हाऊ टू लिव्ह इन दिस लाईफ अँड हिअर आफ्टर. करेक्ट आहे. रिलीजन आपल्याला शिकवतोय की आपल्याला ह्या आयुष्यात कसं राहायचंय. घरामध्ये मी कुठल्याही रिलीजनची प्रॅक्टिस करत असेल, घराच्या बाहेर ज्यावेळेस मी येतो ना, माय फर्स्ट रिस्पॉन्सिबिलिटी इज हाऊ आय कॅन हेल्प द अदर. करेक्ट. ही भावना, हा विचार जर निर्माण होत असेल तर डेफिनेटली आय एम द गुड पर्सन. आय होप यू आर सॅटिस्फाईड. इर्शाद. येस. एनी अदर क्वेश्चन? फार चांगला क्वेश्चन इर्शादने विचारलाय आणि त्याचं उत्तर इतकं सुंदर दिलेलं आहे तुम्ही. रिॲक्शन आणि रिस्पॉन्स. थँक्यू सर. टोटल लेक्चरचा अब्स्ट्रॅक्ट होता. ओके सर, थँक्यू व्हेरी मच. ग्रेट. एनी अदर गुड क्वेश्चन प्लीज? एनी फ्रॉम स्टुडंट? Any other question? First of all, congratulations, sir. Thank you बेटा. हा सांग प्रतिज्ञा. हो सर. काय विचारायचं तुला? हो सर. हा विचार. सर, तुम्हाला आठवतंय तुम्ही गेल्या वेळेस एक प्रोग्राम घेतला होता, डार्क कार्निकी वगैरे? डार्क नाही, डेल कार्नेजी. हो हा. सर, त्यामध्ये आम्हाला असं सांगितले होते की आपण जे होल डे मध्ये करतो ते नाईटला आपण रिमेंबर करायचं. हा सांग. ओके हा, त्यामध्ये समजतं की सर आपली स्ट्रेंथ वगैरे काय, विकनेस वगैरे काय. पण सर आपण त्या स्ट्रेंथ आणि विकनेस आहेत ते चेंज करण्याचा प्रयत्न करतो, पण सर समजत नाही की ते प्रयत्न चालतंय वगैरे नाही. ओके. आय एम नॉट अंडरस्टँडिंग. काय एक्झॅक्टली तुला काय विचारायचंय? मराठीत विचार. की सर आपण जे म्हणजे आपल्यामध्ये जे विकनेस आहे ते आपण रिमेंबर करतो, पण ते विकनेस की कमी करायचंय आपले तुला. कमी करतोय आपण, पण ते आपल्याला समजत नाही. कमी होत आहेत का नाही हा. त्याच्यासाठी आता सर उत्तर देतील. 1 मिनिट. ओके. सो व्हेरी गुड. द क्वेश्चन इज व्हेरी नाईस. बेटा एक असं आहे, अर्ली इन द मॉर्निंग, सकाळी उठल्याबरोबर एक गोष्ट करायची असते. थोडंसं इलॉबरेट करतो सर. करा. वेळ आहे आपल्याला भरपूर. 1 वाजेपर्यंत घेत तरी चालतंय. कसं आहे बेटा बघ, की सकाळी उठल्याबरोबर पहिलं काम करायचं असते ना, हात असे तरी व्हायला पाहिजे तुमचे. बहुतेक हात दिसतात माझे, किंवा असे तरी व्हायला पाहिजे. आपापल्या रिलीजन प्रमाणे पहिली ऍक्शन, तुम्ही बेडवर झोपत असाल तर उतरण्या म्हणजे तुमचे पाय त्या फ्लोअरला लागण्याच्या अगोदर तुमची पहिली जी ऍक्शन आहे ना, दॅट शुड बी द ग्रॅटिट्यूड ऍक्शन. तुम्ही एक कृतज्ञतेची भावना तुमच्यामध्ये जागृत केली. त्याच्यानंतर घरात आई वडील असतील तर आपापल्या रिलीजन प्रमाणे आई वडिलांना रिस्पेक्ट देणे, नमस्कार करणे. त्याच्यानंतर तुम्हाला स्वतःशी सेल्फ टॉक करावा लागेल. विच थिंग्स आय हॅव टू कम्प्लीट टुडे. समजा मी 5 गोष्टी ठरवल्या. 5 गोष्टी मला 1 2 3 4 5 ह्या गोष्टी मला आज करायच्या आहेत, आणि तुमच्या शेड्यूल प्रमाणे तुम्ही त्या 5 गोष्टी दिवसभरात करत गेला, आणि झोपायला जाण्यापूर्वी तुम्ही एक प्रश्न विचारला की बेटा तू ज्या 5 गोष्टी ठरवल्या होत्या त्यापैकी किती गोष्टी पूर्ण केल्या.
आता समजा तुमच्या बाबतीत विकनेस वगैरे म्हणाला तुम्ही, समजा तुमच्या बाबतीत एकच गोष्ट तुम्ही पूर्ण केली, म्हणजे तुमचं काम किती झालं, 20% तुम्हाला त्या कामामध्ये यश मिळालं, 80% गोष्टी तुमच्याकडून झाल्या नाही. आता इथं काय करायचं, असेसमेंट तुम्ही केली, तुमच्या आई वडिलांनी किंवा शिक्षकांनी असेसमेंट केली नाहीये. झोपायला जाण्यापूर्वी तुम्ही स्वतः असेस केलं होतं ना. 5 गोष्टी तुम्ही ठरवल्यात, परत एकदा ऐका, 5 गोष्टी तुम्ही ठरवल्या होत्या. नोबडी हॅज फोर्स यू टू डिसाइड. 5 गोष्टींचा प्रयत्न तुमच्याकडून झाला एक्झिक्युशन करायचा, आणि संध्याकाळी झोपायला जाताना तुम्ही स्वतःची असेसमेंट केली, त्याचं उत्तर मिळालं 20%. एकच गोष्ट तुम्ही केली. आता इथं काय होतं बघा, मेजॉरिटी केसेसमध्ये कॉन्फिडन्स कमी होतो. अरे मी 5 गोष्टी ठरवल्या होत्या, त्याच्यातली एकच गोष्ट झाली. तर इथं स्वतःवर विश्वास ठेवणं अतिशय आवश्यक असतं. दॅट इज कॉल्ड द सेल्फ बिलीफ. मला प्रॅक्टिस कमीत कमी 21 दिवस करायचं ह्या गोष्टीचं, बिकॉज दॅट इज द सायंटिफिक कन्क्लुजन. एखादी गोष्ट नियमानं मनाप्रमाणे जर 21 दिवस तुम्ही करत गेला, तर निश्चितपणानं दॅट बिकम्स युअर हॅबिट. तर दुसऱ्या दिवशी परत मी तेच करणार, उठल्याबरोबर नमस्कार करणार, प्रार्थना करणार, आई वडिलांचा रिस्पेक्ट करणार, परत 5 गोष्टी ठरवणार. आणि हे करत असताना एक चेंज, एक बदल मी करणार, की मी एकदाच ॲटोसायशन देणार नाहीये. मी 2-3 तासानं मी ॲटोसायशन देणार, की मला ह्या गोष्टी करायचे, मला ह्या गोष्टी करायचे. आणि दुसऱ्या दिवशीचं जर तुम्ही अनालिसिस केलं झोपायला जाण्यापूर्वी, तर निश्चितपणानं एक गोष्ट घडलेली असते. आता एक गोष्ट तुमच्याकडून पूर्ण झालेली नसते, तर त्याच्याऐवजी 2 ते 3 गोष्टी तुम्ही पूर्ण केलेल्या असतात. सो विदिन अ स्पॅन ऑफ फ्यू डेज डेफिनेटली तुमच्या 5 पैकी 5 गोष्टी घडतात. आता इथं नेमकं का होतं, असं का घडतं, की अट्रॅक्शन असतं बघा. तो लॉ ऑफ अट्रॅक्शन आणखी तो वेगळा मुद्दा आहे आणि मोठा मुद्दा आहे. लॉ ऑफ अट्रॅक्शन याचा अर्थ पॉझिटिव्ह अट्रॅक्ट निगेटिव्ह असं नाहीये. फिजिक्स मधला लॉ ऑफ अट्रॅक्शन नाहीये. तुम्ही कोणत्या गोष्टी ठरवता, त्या गोष्टी तुमचं मन कॅच करत असतं. मग अशी एक फ्रेज दिली मी सर, आवर माइंड डज व्हॉट इट पिक्चर्स. मी जर ठरवलं मला येणाऱ्या परीक्षेत एवढे पर्सेंट मार्क मिळवायचे, माझं मन तिकडे प्रयत्न करेल ना. 5 गोष्टी तुम्ही उदाहरण दिलंय, तर डेफिनेटली तुम्हाला कळेल, अरे माझा विकनेस कमी झालाय का नाहीये, हे तुम्हाला कळेल. फक्त ह्याच्यात काय म्हणतोय आपण, परसिव्हरन्स, सातत्य असणं गरजेचं असतं. मेजॉरिटी केसेसमध्ये इमिजिएटली आपण काय करतो, कॉन्फिडन्स आपला कमी करून घेतो. तर तो जर आपल्याला टाळता आला, सेल्फ रिस्पेक्ट जर आपल्याला वाढवता आला, तर डेफिनेटली व्हॉट एव्हर युअर क्वेश्चन इज देअर, दॅट क्वेश्चन विल बी सॉल्व्ड. आणि दुसरं महत्वाचं, सर मी कसा आहे, मी फक्त स्वतःला विचारून उपयोगाचं नाही ना. मी माझे तुमच्यासारखे जे मित्र असतात ना, त्यांना मी प्रामाणिकपणे आणि सिन्सिअरली एक रिक्वेस्ट करणार, सर माझ्यासाठी फक्त अर्धा तास वेळ काढा. तुम्ही म्हणणार सर असं काय, सर आपली ओळख जेवढी आहे ना, माझ्यातल्या विकनेसेस आणि स्ट्रेंथ मला तुम्ही सांगा प्लीज. असं जर मी तुम्हाला म्हटलं, तर मी काय केलं बघा, मी स्वतःचं डायग्नोसिस स्वतः करत नाहीये. मी माझं डायग्नोसिस तुमच्याकडून पण करून घेतोय. मी माझं डायग्नोसिस माझ्या मुलाकडून पण करून घेतोय. मी माझं डायग्नोसिस माझ्या सुनेकडून पण करून घेतोय. अरे बेटा, मुझमें क्या खामियां हैं प्लीज लिस्ट. माझ्यामध्ये चांगल्या गोष्टी तुझ्या दृष्टीनं काय वाटतात लिही तिथं, सो दॅट आय कॅन कन्वर्ट दॅट विकनेसेस इनटू स्ट्रेंथ. पण बऱ्याच वेळा कसं होतं बेटा, त्या मुलीनं जो विचारलं ना, बऱ्याच वेळा वाटत असते की आपण करतो ते बरोबर आहे, विथ आवर पर्स्पेक्टिव्ह इट माइट बी करेक्ट, पण आपल्याला इतरांच्या दुसऱ्या वेगवेगळ्या अँगल मधून पण आपल्याला आपलं स्वतःचं असेसमेंट करून घेणं गरजेचं असतं. आणि एकदा जर डायग्नोसिस झालं का नाही, तर पुढचा मार्ग सोपा आहे. नेमका आजार आपल्याला कुठला आहे याचं डायग्नोसिस जर झालं, भले कॅन्सर असू दे किंवा टीबी असू दे, नाहीतर कुठलाही मोठा रोग असू दे, डायग्नोसिस होणं गरजेचं असतं. मग माझ्या स्वभावातला दोष कुठला आहे हे जर मला एकदा समजलं, तर त्याच्यावरचं सोल्युशन आहे ना आपल्याकडनं. मग त्या पद्धतीने आपल्याला विकनेसेस वी कॅन कन्वर्ट इनटू स्ट्रेंथ. आय होप यू आर सॅटिस्फाईड. येस सर.
ओके देवणे Yes, sir. प्रतिज्ञा. आर यू सॅटिस्फाईड 100%? Yes, sir. मग आता काय करणार सांग आजपासून? आज संध्याकाळी काय करणार झोपायला जाण्यापूर्वी? की मी दिवसभर काय केले ते हा. अगोदर सॅटिस्फाय करणार. ओके. तपासायचं, सॅटिस्फाय हा. नाही, तपासायचं. असेच हो करायचं. हो सर. अनालिसिस करायचं. Analysis करा. हा. हो, सरांनी आज लेक्चर मग दिलं, आता तासभर लेक्चर झालं, तास सव्वा तास लेक्चर झालं, दीड तास झालं बोलतात सर. कुठले पॉइंट्स होते, त्या पॉइंटवर खरंच का माझं दुसरं मत आहे, असं स्वतः बघायचं, अनालिसिस करायचं, नंतर ठरवायचंय. ठरवणं खूप गरजेचं असतं बघा. वी फेल टू प्लॅन, दॅट्स वाय वी आर प्लॅनिंग टू फेल. काय म्हणते समजलं का तुला? वी फेल टू प्लॅन, आपण नियोजन करण्यात फेल होतो, त्याच्यामुळं बाय डिफॉल्ट आपण अपयशाचं नियोजन केलेलं असतं, करत जातो. करेक्ट. आय होप यू गॉट इट. ओके, एनीबडी? देवणे प्रतिज्ञा, अतिशय चांगला क्वेश्चन विचारला तू आणि सरांनी पण अतिशय चांगलं त्याचं एक्सप्लेनेशन दिलेलं आहे आणि मला वाटतं सगळ्याला त्याचा फायदा होईल. विशाल क्वेश्चन. हो सर. विचार. तर आपण एखादा इंटरव्ह्यू देतो, आवाज येत नाही बेटा तुझा. जेव्हा आपण एखादा इंटरव्ह्यू देतो सर, ओके. अच्छा. तेव्हा लँग्वेज मॅटर करते का सर? Okay, again, it's a very good question. See, sir, shall I answer? Yes, sir. Yes. Please give the answer. कसं आहे बघा, इंग्लिश इज द ग्लोबल लँग्वेज. हॅलो सर. करा, बाकीच्यांनी म्यूट करा. सर आन्सर देत आहेत. हा, प्लीज गिव्ह द